नमस्कार. आदरणीय परीक्षक, मान्यवर आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो. आज आपण अशा युगात जगत आहोत, की हातात मोबाईल आहे, पण आपलं मन कुठे आहे हेच आपल्याला कळत नाहीये. जसं की आपण पाहू शकतो, की सकाळच्या वेळेस आपण आई-वडिलांना नमस्कार करायच्या ऐवजी, त्यांना मिठी मारायच्या ऐवजी, त्यांना स्माईल करायच्या ऐवजी, आपण पहिल्या सुरुवातीला हातात मोबाईल घेतो आणि गुड मॉर्निंगला रिप्लाय देण्यासाठी तयार होतो. अशातल्या काळातले आता आपण तयार होत आहोत. माझं नाव वैशाली. आज मी तुमच्या समोर सोशल मीडियाचा प्रभाव का परिणाम यावर विचार मांडणार आहे. हा विषय सावरकरांच्या विचारांशी जुळून मांडणार आहे. सावरकर म्हणतात, स्वातंत्र्य हे फक्त बाहेरचं नसतं, ते विचारांचंही असतं. तर आपण आपले विचार कसे ठेवले पाहिजे यावरही आपण खूप छान लक्ष दिलं पाहिजे. सगळ्यात अगोदरचा पॉईंट पाहू, की सोशल मीडियाचा प्रभाव आपल्यावर कसा पडतोय. खरं तर सोशल मीडिया आपल्या मनाचा आरसा बनत चालला आहे. आज आपण कसे आहोत, आपला आज मूड कसा आहे, आपल्या मनामध्ये काय काय आहे, हे कोण ठरवतं? तर मोबाईलचा अल्गोरिदम. तो कसा स्टोरी, स्टेटस, पोस्ट हे सगळं ठरवायला लागला आहे. हे खरं तर खूप चांगलं नाही आहे. त्या गोष्टीकडे आपण पाहायला पाहिजे. तरीसुद्धा आपल्याकडून हे सगळं ऑटोमॅटिक होत चाललं आहे. खरं तर ह्याचा चांगला प्रभाव पण असा आहे, की सोशल मीडियामुळे देशभक्तीचे विचार आपल्यापर्यंत पोहोचले आहेत. ज्या महिला आहेत, खूप स्वतःला कमी समजत होत्या, कॉन्फिडन्स नव्हता, ह्यांच्यामध्ये आत्मभान वाढत चाललं आहे आणि जे बिझनेस, जे व्यवसाय आहेत त्यांच्यात ग्रोथ व्हायला लागली आहे. जे शिक्षण आहे त्याच्यामध्ये खूप सारं नॉलेज आपल्याला घेता येत आहे. खरं तर असा त्याचा फायदा पण होत आहे. थोडंसं त्याचं नुकसान असं पाहू शकतो, प्रभाव जो आहे सोशल मीडियाचा त्याचं नुकसान असं आहे, की शक्यतो थोड्या-थोड्या खोट्या पण ह्याच्यात आपल्याला माहिती मिळतात. अफवा असतात काही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, की पैसा आहे त्याची तुलना आपल्याला जास्त पाहायला भेटते आणि त्यांची जे सोशल मीडियामधले जे आहेत, त्यांची जी खरी लाईफ आहे, रिअल लाईफ आहे ती वेगळी असते. पण दिखाऊपणाकडे ते जास्त लक्ष देतात. अशा प्रकारे आपल्याला सोशल मीडियाचा थोडा वाईटही प्रभाव पाहायला भेटतो. आता आपण दुसरा जो पॉइंट पाहणार आहोत, तो म्हणजे नात्यांमध्ये काय परिणाम होत आहे. खरं तर सोशल मीडियामुळे नात्यामध्ये खूप मोठा प्रभाव पडत आहे. जसं की आपल्या फोनमध्ये आपले फॉलोवर्स जरी 5,000 असेल आणि आपल्याला जर मन मोकळं करायचं असेल, तर त्यातला कोणता माझा मन ओळखणारा, माझं मन ऐकून घेणारा कोण व्यक्ती असेल, असा आपल्याला विचार करावा लागतो आहे. म्हणजेच काय, की लाइक्स भरपूर आहेत, पण प्रेम नाहीये. व्ह्यूज आहेत, पण त्याला मूल्य नाहीये, त्याला किंमतच नाहीये. प्रसिद्धी आहे, भरपूर काही सगळीकडे प्रसिद्धी मिळते, पण जी मनाची प्रतिष्ठा पाहिजे, जे मान-सन्मान झाला पाहिजे, 2 मिनिटासाठी आपल्याला बोलण्यासाठी व्यक्ती पाहिजे, ते सगळं कमी होत चाललं आहे. नात्यातला परिणाम असा दिसायला लागला आहे, की आपल्या समोर व्यक्ती बसलाय, त्याच्यापुढे आपण मौन धरलंय. पण जो काही आपल्याला फोनमध्ये चॅटिंग करत आहे, त्याला आपण इमोजी पाठवून सांगत आहे, की माझ्या अशा प्रकारे फीलिंग्ज आल्या आहे. खरं तर पाहायला गेलं तर नात्यावरती जास्त परिणाम असा व्हायला लागला, की आपलं बोलणं कमी झालंय. जे बॉन्डिंग असतं, हितगुज असतं, मन मोकळेपणा असतो, तो थोडा कमी होत चालला आहे. कधी-कधी असं फॅमिलीत चित्र पाहायला भेटतं, की 4 जण आहेत मेंबर फॅमिलीत, कुटुंबात 4 माणसं आहेत. ते 4 कोपऱ्यामध्ये आपापल्या फोनमध्ये रमलेले सुद्धा दिसतात. इतकं कमी सोशल मीडियामुळे बोलणं होत चाललं आहे. तर ह्या गोष्टीकडे आपण आवर्जून लक्ष दिलं पाहिजे. सावरकरांचे विचार जर इथं आपण घेतले, तर त्यांचं असं म्हणणं होतं, की जर राष्ट्र मजबूत घडायचा असेल, तर समाज मजबूत घडला पाहिजे आणि समाजात मजबूत घडण्यासाठी त्यातले व्यक्ती छान विचाराचे बनले पाहिजे. तरच समाज मजबूत होईल. त्याच्यानंतरच राष्ट्र मजबूत होऊ शकतं. तर नंतरचा जो तिसरा नंबरचा पॉइंट आहे, तो म्हणजे हे जे आहे सोशल मीडिया, ते शस्त्र आहे का साधन? तर आपण दोन्ही पॉइंटकडे पाहू. खरं तर साधन पण होऊ शकतं आणि शस्त्र पण होऊ शकतं. ते जसं की ते कोणाच्या हातात आहे हे खूप महत्त्वाचं आहे. जसं की आपण पाहू शकतो, उदाहरण पाहायला गेलं तर चाकू. चाकू हे असं शस्त्र आहे किंवा साधन आहे, की ते स्वयंपाकघरात वापरलं तर भाजी चिरण्यासाठी होऊ शकतं. जितक्या छान भाज्या चिरू तितकी टेस्टी भाजी होती.
पण तेच साधन, तीच गोष्ट जर चुकीच्या हातात असेल तर त्यापासून नक्कीच इजा होऊ शकते आणि आपल्याला त्या इजापासून खूप मानसिक ट्रेस होऊ शकतो. म्हणजेच काय, हे जे सोशल मीडियाचं साधन आहे, हे नेमकं कोणाच्या हातात आहे हे खूप महत्त्वाचं आहे आणि ह्याच पॉईंटमुळे आपल्याला त्यापासून आनंद पण भेटू शकतो किंवा दुःखाच्याही सामोरे जाऊ शकतं. जसं की जर सोशल मीडिया जर साधन असेल, तर त्याचा फायदा पाहितला तर खूप मोठा आहे. जसं की जनजागृती आहे. छोट्याशा गोष्टी जिथे घडणार आहे, तिथे जर खूप साऱ्या ॲडव्हर्टायझिंग मोबाईल थ्रू केल्या, तर तिथं खूप मोठ्या प्रकारात तो कार्यक्रम साजरी केला जातो. एक त्याच्यापासून बिझनेसमध्ये छान वाढ होत चालली आहे. ज्याला त्याचं जसं-जसं नॉलेज अपग्रेड करत चालले आहेत व्यक्ती ह्या मोबाईल थ्रू, त्यांचा फायदा जास्तीत जास्त होत चालला आहे. ते कॉन्फिडन्सनी ते कामामध्ये अजून आनंदी राहायला लागलेत. ज्या व्यक्तींकडे ह्या मोबाईलचं नॉलेज वाढत जायला लागलंय, त्यांच्या बिझनेसमध्ये वाढ होत चालली आहे. सगळ्यात महत्त्वाचं महिलांना फायदा होत चालला आहे. महिलांना ह्याच्यापासून फायदा असा होत आहे, की घर, फॅमिली सगळे पाहूनसुद्धा त्या खूप छानपैकी त्यांच्या कलेला सुद्धा वेळ काढत आहेत. तर अशा प्रकारे मोबाईलचा फायदा होत आहे. पण वापर जर त्याचा चुकीचा केला, तर त्याचं व्यसन आणि मानसिक ट्रेसमध्ये सुद्धा आपण जाऊ शकतो. या पॉइंटचं आपण आवर्जून लक्ष द्यायचं. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, की मोबाईल हा आपल्यासाठी फायदा पण आहे आणि थोडंसं चुकीच्या हातात गेला तर वाईट परिणामसुद्धा पाहायला भेटतात. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, जर सावरकर आत्ता सध्या असते, तर त्यांनी नक्कीच ह्याचा वापर सोशल मीडियाचा राष्ट्र निर्माण करण्यासाठीच केला असता. तर नक्कीच आपण ह्या पॉइंटकडे लक्ष द्यायचं. जर आपले विचार छान ठेवले, तर हे स्वातंत्र्याचा आपण आनंद घेऊ शकतो. आपण ट्रेसमध्ये नाही जाणार आणि नक्कीच आपल्या कॉन्फिडन्सकडे लक्ष देऊन आपण आनंदी राहू शकतो. तर धन्यवाद. जय हिंद.